तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 42 सॉल्व करणार आहे. द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन टर्मिनल ए अँड बी इज. तर आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड करायचं ए आणि बी या टर्मिनलच्या मध्ये. त्यासाठी हा क्वेश्चन 2023ला आलेला होता आणि या क्वेश्चनसाठी आपल्याला एक सर्किट डायग्राम दिलेली आहे. तर त्या सर्किट डायग्राममध्ये आपल्याला पहिले 3 कॅपॅसिटर सिरीजमध्ये दिसत आहे आणि त्याला आणखीन एक कॅपॅसिटर आहे सी, तो पॅरललमध्ये दिसतोय. ठीक आहे. तर याचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती असणार आहे ए आणि बी पॉईंटच्या मध्ये, तर ते आपण फाइंड करणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे C/4, बी ऑप्शन आहे 3C/4, सी ऑप्शन आहे C/3 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 4C/3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर याला आपण सॉल्व करू आणि मग डिसाईड करू. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सर्किट दिलेलं आहे आणि त्याचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं बिटवीन पॉईंट ए अँड बी. तर सर्वात पहिले ती सर्किट डायग्राम या ठिकाणी आपण ड्रॉ करून घेऊ. तर सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी पॉईंट दिलेला कोणता, ए पॉईंट दिलेला आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला एक वायर घेतलेली आहे आणि त्याला 3 कॅपॅसिटर या पद्धतीने कनेक्ट केलेले आहे आणि तिन्ही कॅपॅसिटर कसे येतात सिरीजमध्ये. प्रत्येकाची व्हॅल्यू सी इतकी दिलेली आहे. त्याच्यानंतर वरून एक वायर दिलेली आहे तुम्हाला आणि ती डायरेक्टली कनेक्ट केलेली पुढच्या पॉईंटला. ओके. त्याच्या आधी या ठिकाणी आणखीन एक कॅपॅसिटर आहे, तो या ठिकाणी आपण कनेक्ट केलेला आहे आणि इथून एक पॉईंट घेतलेला आहे आणि त्या पॉईंटला कनेक्ट केलेला आहे आपला बी पॉईंट. तर अशी तुम्हाला सर्किट दिलेली आहे. तर या सर्किटमध्ये ए आणि बी जो पॉईंट आहे याच्यामध्ये टोटल इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके. या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर आ सी आणि इथला सी, याची पण कॅपॅसिटी किती आहे तर सी इतकीच दिलेली आहे. तर हे 3 कॅपॅसिटर जे आहे हे कसे तर सिरीजमध्ये. एक काम करू, याला आपण नाव देऊन टाकू. याला आपण C1 कन्सिडर करू, याला आपण C2 कन्सिडर करू आणि याला काय कन्सिडर करू C3 आणि हा जो कॅपॅसिटर असणार तो काय झाला तर C4. हिअर कॅपॅसिटर कोणते C1, C2 अँड C3. C1, C2, C3 आर इन सिरीज. तर हे 3 जे कॅपॅसिटर आहे कसे तर आपले सिरीजमध्ये आपण काय करतो, रेसिप्रोकल घेऊन त्यांची ॲडिशन करतो. मग CS इज इक्वल टू काय भेटेल 1/C1 + 1/C2 + 1/C3. पण या तिघांची व्हॅल्यू कशी आहे सेम. मग 1/C1 च्या जागी आपण C टाकणार, 1/C2 च्या जागी पण C टाकणार, 1/C3 च्या जागी पण C टाकणार आणि या सगळ्यांचे जर ॲडिशन केलं तरी किती भेटणार, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून न्यूमरेटरचे ॲडिशन करा 3/C. म्हणजे आपला जो CS भेटणार आहे तो किती भेटणार तर C/3 एवढं काय भेटणार तर आपलं कॅपॅसिटन्स या ठिकाणी आपल्याला भेटेल. ओके. म्हणजे याचा अर्थ काय, हे 3 कॅपॅसिटर रिप्लेस होणार आणि त्याची एकच व्हॅल्यू भेटेल आणि ती किती भेटेल तर C/3. मग एक काम करतो, याला मी इथेच अरेंज करून घेतो. मग या कॅपॅसिटर मधले 3 कॅपॅसिटर गेले आणि याच्या जागी फक्त एकच कॅपॅसिटर आला, तो म्हणजे CS आणि CS ची व्हॅल्यू किती झाली तर C/3. ओके. आता या सर्किटमध्ये जर बघितलं तर हे 2 कॅपॅसिटर जे आहे CS आणि C4 हे कसे तर पॅरललमध्ये आणि पॅरललमध्ये आपण काय करणार तर ॲडिशन करणार. मग त्या ठिकाणी आपण राईट करणार कॅपॅसिटर CS अँड C4 आर इन पॅरलल. CS आणि C4 कारण की या ठिकाणी जो चार्ज होणार तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ओके. इकडे एक वेगळा चार्ज जाईल, इकडे वेगळा चार्ज. ओके. त्याच्यामुळे हे दोन्ही कशा असणार पॅरललमध्ये आणि पॅरललमध्ये आपण कॅपॅसिटन्सची डायरेक्टली काय करतो ॲडिशन. मग तो काय असणार CS + C4. CS ची व्हॅल्यू फाइंड केली C/3 टाकून द्यायचं आणि C4 जो आहे तो किती येतं C. याला काय करा क्रॉस मल्टिप्लाय करा C + 3C/3. इथं 1 झाला, 1 + 3 झाला 4, मारायला 4/3C. आज आला तुमचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. आज CP म्हणजेच आपला काय कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर बिटवीन पॉईंट ए अँड बी. मग आपला कॅपॅसिटन्स आहे बिटवीन ए अँड बी पॉईंट, याच्यामध्ये जो कॅपॅसिटन्स असेल तो असेल 4C/3 आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी आणि ऑप्शन डी म्हणजेच आपला 4 capacitance between A and B point is 4C/3.